नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी बसवण्यात आलेले AI तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. तसेच नियंत्रण कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. कारण शहरातील गंभीर गुन्हे रोखणं तसेच सराईतांना टिपण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात AI तंत्रज्ञानावर आधारित 1200 CCTV कॅमेरे बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पुण्यातील बालगंधर्व येथे आयोजित केलेले व्यंगचित्र प्रदर्शनाला अमित ठाकरे यांनी हजेरी लावत भाष्य केलंय की आज मला एवढं वाईट वाटतंय की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथं दिसलं असतं. त्यांनी मला लहानपणी एकच सल्ला दिला होता की काहीही कर पण दिवसातून एकदा चित्र काढत जा, पण मी तो ऐकला नाही, अशी मनातील खतखत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीपासून बाजूला राहत इंडिया आघाडीला मदत करणाऱ्या आम आदमी पार्टीनं महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. पक्षाकडून याला अधिकृत दुजोराही मिळाला नाहीये. मात्र पक्षाच्या पुण्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेच मत व्यक्त केलंय. पक्षाने मागील काही वर्षात पुणे शहरात युवक कार्यकर्त्यांचं चांगलं संघटन तयार केलंय. मात्र ते पक्षासाठी निवडणुकांकरिता वापरण्याचं वेळच त्यांच्यावर आली नाहीये. कारण लोकसभा निवडणुकीतही आपने इंडिया आघाडीला लोकसभेची एकही जागा न घेता पाठिंबा जाहीर केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी ग्रामपंचायत पातळीवर निधी उपलब्ध होतोय. त्यामुळे गावची विकास कामं करताना सरपंचांनी सामान्य गरीब माणसांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आणणारी कामं करण्यास प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे. आमदार आणि मंत्र्यांपेक्षाही सरपंच अनेक कामं करू शकतात. त्यासाठी अधिक जागरूक राहून सरपंचांनी काम केलेल्या त्या दीर्घकाळ सर्वांच्या लक्षात राहतं असंही त्यांनी म्हटलंय. पुणे शहराला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पुणे महानगरपालिकेने अलीकडे दक्षिण पुण्यात आळीपाळीने पाणी कपातीची घोषणा केली. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही या घोषणेमुळे रहिवासी आणि राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी जनतेचा संताप व्यक्त केलाय. फक्त दक्षिण पुण्यालाच लक्ष का केलं जातंय असा प्रश्नही उपस्थित केला. या तक्रारीनंतर संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या चिंतावर कार्यवाही करताना आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला पाणी कपातीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने अलीकडेच केलेले लष्करी प्रतिहल्ला ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील प्रमुख संपर्कांसह अनेक देशांतर्गत उड्डाणी मार्ग विस्कळीत झाली आहेत. विमानतळावरील सुरक्षेशी संबंधित निर्बंधांमुळे पुण्याहून अमृतसर, चंदीगड, किशनगड, राजकोट आणि जोधपूरला जाणारी विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्प बाधित एकतपूर या ठिकाणी शेतकरी व पोलिसांमध्ये झालेल्या लाठी हल्ल्यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी हे जखमी झाले होते. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपाखाली युवक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखलही करण्यात आला होता. या प्रकरणी ॲडव्होकेट विजय भालेराव व त्यांचे सहकारी यांनी सर्व कायदेशीर बाजू तपासून न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडून आणि याची सखोल चौकशी करून न्यायालयाने 5ही जणांना न्यायालयात जामीन मंजूर केलाय. पुण्यात एका खासगी रुग्णालयाने देयकासाठी एका रुग्णाचा मृतदेह 6 तास अडवून ठेवल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेने रुग्णालयाला नोटीस बजावली असून 24 तासात म्हणणं मांडण्याचे निर्देश दिलेत. तज्ज्ञांच्या मते कायद्यानुसार कोणत्याही रुग्णालयाला मृतदेह अडवता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मृतदेह अडवणाऱ्या रुग्णालयांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय. हवेली प्रांताधिकारी यांनी गोगलवाडी गावातील अंतर्गत रस्त्यांबाबत दिलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी आणि गावातील बंद रस्ते खुले करण्यात यावेत. येत्या शुक्रवारपर्यंत याबाबत आम्हाला ठोस निर्णय अथवा आश्वासन मिळालंच पाहिजे, अन्यथा पुढील काळात गोगलवाडी गावचा मुख्य रस्ता बंद करून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही गोगलवाडी गावातील उपोषणकर्त्यांनी ग्रामस्थांनी दिलाय. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी MIDC मधील व्यावसायिकाचं अपहरण करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. तुझा स्क्रॅपचा व्यवसाय, माझ्याकडे गँग आहे, मुलं कमरेला पिस्तूल बांधून फिरतात, तुला मारायला वेळ लागणार नाही असं म्हणत जेजुरीतील व्यावसायिकाकडे 5 लाखाची खंडणी मागण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी जेजुरी शहर शिवसेनेचे युवा अध्यक्ष ओंकार नारायण जाधव आणि हर्षल गरुड यांच्यासह इतर 5 जणांवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.